रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे मरणोत्तर देहदान काळाची गरज विषय हा सामाजिक आहे आणि तितकाच महत्त्वाचा पण आहे. 30 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. निगडीच्या परिसरामध्ये एक गाव आहे रूपीनगर म्हणून, म्हणजे त्याचाच उपनगराचा भाग आहे. तिथे माझं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनामध्ये मी नेत्रदानाचं महत्त्व सांगितलं की नेत्रदान करा म्हणून. तर पूर्वी देहदान अवयवदान या गोष्टी फार प्रगत झाल्या नव्हत्या. 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मग त्याचं महत्त्व मी सांगितलं. दानाचा अभंग होता आणि दानाचं महत्त्व सांगता 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 नेत्रदान किती महत्त्वाचं आहे. आपले डोळे जर मेल्यानंतर द्यायचे आहेत ते, आणि त्या दुसऱ्या माणसाला नजर येते आणि ते किती महत्त्वाचे असते. तर आपण त्यांच्या डोळ्याने पाहतोय जणू काय, असं इतकं ते पुण्य वगैरे सगळं सांगितलं त्या कीर्तनामध्ये. आणि मग असं आवाहन केलं की आता कोण कोण नेत्रदान करायला तयार आहे, तर तुम्ही वर हात करा. आणि मग मी ते फॉर्म माझ्याकडे आहेत, मी मग आपलं सांगितलं माझ्या पिशवीमध्ये ते फॉर्म आणलेत. तर आपण मग ते फॉर्म भरू कीर्तन संपल्यावर. कोण करते तर 100-150 लोकांनी वर हात केले. 300-350 लोक कीर्तनाला असतील त्या काळाची. 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला उत्साह आला आणि मग मी खुलासा केला की आता मात्र हे नेत्रदान मी यशस्वी करणार. कारण माझे सर्व कीर्तन आत्तापर्यंतचे आयुष्यभरामधले माझ्या कीर्तनाला सामाजिक बैठक असते. नुसतं धार्मिक पान असं असतं आणि असं असतं. अद्भुत कल्पना अद्भुत या सगळ्या गोष्टी फारशा मला रुचत नाहीत. आणि सामाजिक मग ते दारूबंदीचे कार्यक्रम असतील, अस्पृश्य निवारणाचे असतील, मग सरकारी विषकलमी कार्यक्रम सगळे मी त्यावेळी करत असायचो. त्यावेळेला इतकं राजकारण खाली गेलेलं नव्हतं आणि राजकारणाचा फारसा संबंध येत नव्हता. फक्त गव्हर्नमेंटचे कार्यक्रम मिळायचे जिल्हा परिषदेतून किंवा तिकडे तुमच्या समाज कल्याणच्या मार्फत, किंवा मग एक नशाबंदी मंडळ बाळासाहेब भारती त्याचे प्रमुख होते त्यांच्यामार्फत, किंवा सेवा मंडळ कळसकर बाबांचं दापुडे त्यांना, किंवा गाडगेबाबा संस्था, या 2-3 संस्थेला ते कार्यक्रम यायचे. आणि त्या संस्था आम्हाला कार्यक्रम द्यायच्या कीर्तन करायला. आणि मग ते कीर्तनं सगळ्या महाराष्ट्रभर सामाजिक विषय सगळे. आणि किती पैसे, किती 80-80 रुपयात एक कार्यक्रम. गडचिरोली काय, रत्नागिरी काय, कुठं कुठं काय, तिकीटं कमी असायची एस टीला. पण इतकी ती हौस आम्हाला त्या कीर्तनाची होती आणि सामाजिक कार्याची होती, आजही आहे. तर त्या काळामधली गोष्ट सांगतोय मी की जेव्हा त्या रूपीनगरला लोकांनी वर हात केले, मला उत्साह आला. आणि मग मी सांगितलं की मी काय फॉर्म आणलेले नाही आहेत, तर मी परत केव्हा तरी फॉर्म आणील आणि मग पुन्हा एकदा आपण इथं कार्यक्रमात हे करूया. आणि मग मी गेलो दुसऱ्या दिवशी ससूनला. ससूनच्या वरच्या मजल्यावर बोर्ड होता नेत्रपेढी म्हणून. तिथे गेलो आणि त्यांना म्हटलं मी असं कीर्तनकार आहे आणि मी सामाजिक काम करतो आहे. तर तो फॉर्म आहे संमतीपत्राचा, त्याचा इच्छापत्र ज्याला आपण म्हणतो, तर ते तुमच्याकडे आहे. तर तुम्ही ते द्या मला. एक 50-100 दिले तर कमी पडले तरी परत आणीन, परत येईल तुमच्याकडे. तर ते बसा म्हणले. तिथं क्लार्क होता. साहेब जरा कुठंतरी गेलेत. अर्धा तास बसलो मी तिथंच. मला बोर झाला. सुरुवातच अशी झाली. नंतर मग थोड्या वेळाने अर्धा तासाने साहेब आले साहेब म्हणले. मग ते आतमध्ये कॅबिनमध्ये गेला. तिथून यायला 15 मिनिट लागले. आणि मग आल्यानंतर म्हटलं मी असं कीर्तनकार आहे आणि मला नेत्रदानाचं महत्त्व मी सांगितल्यामुळे बरेच लोक तयार झालेत, तर मला फॉर्म पाहिजे होते. तर तो म्हणला पाहावं लागेल, आता शिल्लक नाहीत, पाहावं लागेल. पहा ना म्हटलं. मी थांबतो. पाहिलं त्यांनी 5-10 मिनटं चाळून आणि एक इंग्रजी फॉर्म आणून माझ्यापुढे केला. म्हणले याच्या झेरॉक्स करा आणि त्या द्या लोकांना, भरून घ्या त्यांचे संमतीपत्र. म्हणजे ते इंग्रजी फॉर्म, एक ते इंग्रजीचं माझं वाकडं, ते फॉर्म मी भरून घ्यायचे, त्या लोकांच्या संमतीपत्रावर सह्या घ्यायच्या. हे सगळ्या गोष्टी मला इतकं क्लेशकारक वाटलं, म्हणजे मोठं काम आहे असं वाटलं. आणि मग तिथेच मी खच्ची झालो. म्हणलं साहेब ठीक आहे,
तो फॉर्म घेतला आणि मी निगेटिव्ह झालो, म्हणजे नकारात्मक माझी वृत्ती झाली की अरे दान करायलासुद्धा एवढ्या गोष्टी आहेत की तुम्हीच खर्च करा, तुम्हीच त्यांच्याकडे जा, संमतीपत्र भरा आणि ते पण इंग्रजी फॉर्म आणि झेरॉक्स पण करा. पण तो विषय मी हाताळत आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी करत आलो. आता माझं वय 80 आहे आणि परत एकदा आपल्या लायब्ररीमध्ये माऊली ग्रंथालयात एक पुस्तक पुन्हा हातात आलं माझ्या आणि ते आहे मरणोत्तर देहदान, काळाची गरज. आणि ते पुस्तक पाहिलं की पुन्हा मला उर्मी आली की अरे मग ते देहदान, त्यावेळेला फक्त नेत्रदान होतं, आता देहदान, अवयवदान नंतर आलं, किडनी दान आलं, बऱ्याच गोष्टी, रक्तदान वगैरे शरीरासंबंधी. आणि त्याच्यासंबंधी मग मी 8-10 व्हिडिओ तशा प्रकारचे मी आत्ता तयार केले आणि ते तुम्ही ऐकले पण असतील आपल्या चॅनलवर की किती महत्त्वाचं आहे. मग राजे महाराजे ऋषीमुनी त्यांनी आपला देह कसा समर्पित केला, किती दान महत्त्वाचं आहे. आणि मेल्यानंतर आपल्या देहाचं काहीच होणार नाही आहे, तेव्हा जिवंतपणी नाही, मेल्यावर दान करता येतं आणि त्यात आपल्याला पुण्य मिळतं, सामाजिक काम असतं, कर्तव्य असतं. हे फार महत्त्वाचं असं मला वाटलं आणि परत मग मी ते व्हिडिओ आत्ता केलेले आहेत. 5-7 व्हिडिओ तरी त्याच्यावर झाले आणि आजचा पण व्हिडिओ त्याच्यावर आहे. मी माझा विचार करतो आहे, तुम्ही पण तुमचा विचार करा. आणि आता फार सोपं झालं आहे ते. आता डायरेक्ट देहदानापर्यंत आपल्याला ते करता येतं. अवयवदान लहान करणं तर ते चांगलंच आहे, पण आता मरणोत्तर देहदान सगळं पुस्तक मी ते वाचलं. एक सोहनी म्हणून एका बाईने 85-86ला ते दान केलं आणि त्याने एक देहदान मंडळ पण काढलं, डेक्कनला त्याचं ऑफिस आहे. आणि त्याने ते पुस्तक सगळं इतकं लिहिलं आहे आणि ते पुस्तक मी सगळं वाचलं आणि पुन्हा मला असं वाटलं की अरे हे काम पुन्हा हातात घेतलं पाहिजे. तेव्हा हे झालं साधू संत ऋषी मुनी हे सगळे लोकांचे कसे त्यांनी देहदान दिले, कसं देह केले. काल दधीची ऋषीचं मी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. आज निसर्गसुद्धा कसं दान करतो जीवाला त्या संदर्भामधले 1-2 श्लोक सांगतो आहे आणि हा विचार आपण हळूहळू पुढे नेऊन हा रुजवला पाहिजे. कारण हे रूढीप्रिय लोक असतात, हे रूढी आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना तर ह्या लवकर जात नाही. हे जगाच्या कल्याणासाठी जरी असलं ना तरी गतानुगतिको लोको न लोको पारमार्थिकः, लोकामध्ये श्रद्धा जी असते ना ती आणि रूढीप्रिय लोक आहेत तर ते देहदान करायला लवकर तयार होत नाहीत, नेत्रदान करायला तयार होत नाहीत. साधारण रक्तदान कोणी भरवलं तर त्यालासुद्धा माणसं कमी बसतात. आणि आज मेडिकल कॉलेज एवढे निघालेले आहेत की तिथे नवीन शिकणारे जे मुलं आहेत त्यांना मृतदेहाची अत्यंत गरज असते. त्याच्यात आकडेवारी दिली त्या पुस्तकामध्ये, समजा 100ची गरज आहे आणि त्याला मिळतात 50, म्हणजे इतका तुटवडा त्याचा भासतो आहे. असो, आपल्या मूळ विषयावर येऊया. तेव्हा निसर्गसुद्धा कसं दान करतो आहे त्याविषयी आजचे 2 श्लोक आहेत, 2 सुभाषित आहेत. तर ऐका. हरिश्चंद्रा रविश्चंद्रा घना वृक्षा नदी गावश्च सज्जनाः एते परोपकाराय योगे देवेन निर्मिताः. रवी म्हणजे सूर्य, चंद्र घन म्हणजे पाऊस ढग, वृक्षाः झाडं, नदी, गावश्च सज्जनाः गाव म्हणजे गाय आणि सज्जन, या 7 गोष्टी परमेश्वराने माणसाच्या परोपकारासाठीच निर्माण केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सज्जनाः हा महत्त्वाचा शब्द आहे की सज्जन लोक आहेत ना ते परोपकारासाठी आपला देहसुद्धा देतात. अशा अर्थाने एवढ्या लोकांची यादी दिलेली आहे सुभाषितकारांनी. सूर्य, चंद्र, पाऊस, वृक्ष, नदी, गाय आणि सज्जन. एते परोपकाराय युगे देवेन निर्मिता, हा देवानेच यांना निर्माण केलेला आहे. आणि दुसरे बरेच श्लोक आहेत. परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय दुभन्ति गावः परोपकाराय बहन्ति नद्यः परोपकारार्थम इदं शरीरम. हे शरीरसुद्धा परोपकारासाठी आहे. गाय वासरासाठी दूध देते, वासराने असं ढुशा मारली की पाना देते, पण लगेच मालक त्याला ओढतो आणि आपण दूध पितो, दूध काढतो त्या गाईचं, आपण पितो, दुसऱ्याला विकतो वगैरे वगैरे. पण ती गाय
मालकासाठी दूध देत नाही, वासरासाठी देते, पण माणसं स्वार्थी बनलेत. तेव्हा असं म्हटले, परोपकाराय फलंती वृक्षः. झाडं दुसऱ्यासाठी फळं देतात, स्वतः खात नाहीत. परोपकाराय दुभंती गावः. आणि हे परोपकाराय बहंती नद्या. नद्या परोपकारासाठी वाहतात. आणि परोपकारार्थम इदम शरीरम. हे शरीरसुद्धा परोपकारासाठीच आहे. आणखीन एक श्लोक आहे, छायाम अन्यस्य कुर्वन्ति स्वयं तिष्ठन्ति आतपे फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव. दुसऱ्याला सावली देऊन आपण उन्हात तापतात, सावली दुसऱ्याला, फळं दुसऱ्याला, हे म्हणून वृक्ष हे सत्पुरुषासारखे आहेत. त्याचा एक श्लोक आहे. तेव्हा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूते देह कष्टविती परोपकारे. संतांच्या विभूती जगाच्या कल्याण आहेत, म्हणून बहुतांच्या कार्यास यावे. समर्थ म्हणतात, शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे. समर्थ रामदास. मी सुरुवात केलेली आहे, तुम्ही सुरुवात करा. आणि बरेच विद्यालय असे आहेत, पुण्यामध्ये सुद्धा आहे, सगळे महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या पुस्तकात सगळ्या याद्या दिलेल्या आहेत. आणि आता तुम्ही मोबाईलवर सुद्धा त्याच्या, आता आधुनिकता फार झालेली आहे, सोपं झालेलं आहे. तर टिळक आयुर्वेद विद्यालय रास्तापेठेमध्ये एक आहे, त्यांच्याकडे ते इच्छापत्र मिळतात. आणि ह्या हळूहळू सुरू करा, कारण तुम्हाला परिवाराची सगळी मानसिकता तयार करावी लागेल आणि मगच या गोष्टी होऊ शकतात. पण प्रयत्न तर करूया, प्रयत्नांती परमेश्वर. सज्जन हो, हा सामाजिक विषय आहे. मरणोत्तर देहदान काळाची गरज. हा व्हिडिओ इतरांना टाका, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.